तर या स्पर्धेसाठी आपण पाहतोय पबजी लवर्स क्रिकेट संघ कोलिवलीला चांगलं सहकार्य ज्यांचं लाभलं ते श्याम तांबोळी, दिनकर तांबोळी, मनोहर तांबोळी, संतोष तांबोळी, ज्ञानेश्वर तांबोळी, पुंडलिक तांबोळी, प्रदीप तांबोळी, विजय तांबोळी, राजेश तांबोळी, दिगंबर तांबोळी, रमेश भोईर, दीपक काळन, दीपक सोनावळे, हबप पंढरीनाथ तांबोळी बाबा, राम तांबोळी बाबा आणि सरपंच साहेब आदरणीय संजय तांबोळी साहेब यांचं मनापासून आणि हसू तांबोली मामांचं देखील, त्याचबरोबर गणेश तांबोली पवन एंटरप्राइजेसचे ओनर, या सर्वांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि मी हबप पंढरीनाथ तांबोळी बाबांना विनंती करेल की बाबा आपण स्टेजवरती यावं. अत्यंत आदरपूर्वक सन्मानपूर्वक मी हबप पंढरीनाथ तांबोळी बाबा आणि त्याचबरोबर केशवजी धुळे आणि विनंती करेल की आपण या ठिकाणी यावं. त्याचबरोबर डीके टेलर यांनाही आम्ही आमंत्रित करतोय की डीके साहेब आपणही या ठिकाणी स्टेजवरती यावं. आणि दिनकरजी तांबोली यांनाही आपण आमंत्रित करूया. आपण सर्वांनी या, पण त्यांना स्टेजवरती बसण्यापेक्षा झाडाची सावली अत्यंत आवडीची वाटते. आणि धन्यवाद, थँक्यू. आपण आलात आणि पहिल्याच बॉलवरती विकेट भूषणच्या खात्यात. गणेश मसने पुन्हा एकदा बॅक टू बॅक मॅच मध्ये त्याने जे के शेलू टीमच्या फॅन्सला थोडं निराश केलं, कारण पहिल्याच बॉलवरती त्याने आपली विकेट गमावली. कॅच आउटच्या स्वरूपात तो इथून आउट झाला. आता मैदानाच्या आतमध्ये आजचं मैदान गाजवणारा खेळाडू म्हणजे साई मसने, गोंगावणारं वादळ क्रिसगेल फॅन साई मसने मैदानावरती उतरलाय. आणि समोर येतो भूषण, चांगल्या टच मध्ये साई. 35 धावांची इनिंग त्याने आधी पेश केली होती. तसा तेजस गायकवाड खेळला ना उत्कर्ष दैवलीचा, तसा साई मसने आधीच्या मॅच मध्ये खेळला होता बीड टीमच्या विरोधात. आता उत्कर्ष दैवली आहे, संघ बदललाय, खेळण्याची स्टाईल साईलची तीच आहे. धावसंख्या पहिल्याच बॉलवरती अजूनही ओपन झालेली नाहीये. भूषण पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेची ओव्हर हाताळतोय. आज पूर्ण तयारीनिशी दोनही संघ आहेत, जे के शेलू आविरशा इलेक्ट्रिकल्स आणि त्याचबरोबर उत्कर्ष दैवली संघ. एक बॉल एक विकेट. भूषणचा हा चेंडू, वेगवान चेंडूचा मारा, फिल्डिंग करणाऱ्या टीमकडे. तर पॉवर प्ले मध्ये सर्कलच्या आतमध्ये थोडी मर्यादा आहे, पण त्या मर्यादेला पार करून मात्र साईला बॅटिंग करावी लागेल. कारण 3च ओव्हरची आता मॅच आहे. 3 ओव्हर मध्ये हल्लाच पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. फुल टॉस साईच्या बॅट मधून लॉंग ऑफचा खेळाडू आणि पकडली कॅच बाउंड्री लाईनच्या समीप. कॅच स्वीकारली क्षेत्ररक्षकाने आणि इथून साई मसनेची विकेट. संजादा तांबोली यांचं आगमन झालं आणि साईची बॅटिंग बघण्यासाठी दादा अत्यंत वेगाने आले, पण साईचा फटका फसला आणि जे के शेलू आविरशा इलेक्ट्रिकल्स ला इथे झटका आलाय. कारण अनपेक्षित होता, असं वाटलं की हा षटकार जाईल लॉंग ऑफच्या डोक्यावरून. बाउंड्री लाईनच्या आतमध्ये चेंडू राहिला आणि तिसऱ्या बॉलवरती विकेट आली साई मसनेची. तीन बॉल एकही धाव अजून स्कोर कार्ड वर आलेली नाहीये. आणि आता मैदानामध्ये चाललाय निलेश मसने, साथीला रोहन शेलार. उत्कर्ष दैवली टीम आणि जे के शेलू यामध्ये कोण बाजी मारेल? ही मॅच ट्रॉफी जिंकणारी मॅच आहे. ट्रॉफीचं स्वप्न घेऊन उतरलेल्या संघाला विजयाची ट्रॉफी घेऊन जाण्यासाठी या मॅच मध्येच आपला दमखम दाखवायचा आहे. 3 बॉल 2 विकेट भूषणच्या खात्यात. चौथा बॉल वेगवान, 4ही चेंडू इथून 2 विकेट सहित एकही धाव स्कोर कार्ड वरती नाहीये. पॉवर प्लेची ओव्हर क्वालिफायच्या मॅच मध्ये लगातार 4 बॉल. इथूनही स्कोर उभारता येईल, फक्त चेंडूवरती नजर पाहिजे. धावसंख्येची सुरुवात झाली पाहिजे, त्यासाठी निलेशला ती स्टार्टिंग करावी लागेल जे के शेलू साठी. निलेशच्या बॅटमधून ऑन साइडला बरोबर ठोकलाय षटकार. कनेक्शन प्रॉपर होतं आणि भूषण वरती षटकार चढवलाय. प्रत्येक ओव्हर मध्ये 2-2 षटकार ठोकले तरी 36 धावा सहज होतील असं हे मैदान आहे. संजयदा तांबोली क्रीडांगण कोलिवलीचं मैदान.
भरपूर अडचणींना पार करत संजय दादा तांबोली यांनी हे मैदान बनवलं होतं. आणि मैदान बनवताना मेहनत देखील तेवढीच करावी लागली. मेहनतीच्या पलीकडे बऱ्याचशा अडचणी होत्या. त्या तांत्रिक अडचणी देखील सोडून त्यांनी हे मैदान बनवलं आणि या बहारदार मैदानावरती तुफानी हल्ला आता निलेश मसनेचा भूषणच्या विरोधात 5व्या चेंडूवरती षटकार ठोकत. लास्ट बॉल होता. निलेश मसनेचा फटका लॉंग ऑन वरून खेळाडू पुढे सरकला. एक सिंगल इथून कंप्लीट होईल. पहिल्या ओव्हरमध्ये भूषणने 2 विकेट घेत 7 धावा खर्च केल्या आणि पहिलीच इनिंग चालू आहे. फर्स्ट इनिंग आहे जे के शेलू आविर्शा इलेक्ट्रिकल्स टीमची. तिथे 7 धावा केल्या निलेश मसनेने. 2 विकेट आऊट झाले गणेश मसने आणि साई मसने आणि रोहन शेलारच्या साथीने. आता मात्र 7 धावा तर पहिल्या ओव्हरमध्ये झाल्यात पण आता ओव्हर इथून समाप्त झाली ती भूषणची आणि आता बॉलिंग मार्क वरती आलाय मागच्या मॅचचा हिरो तेजस गायकवाड. तेजस गायकवाड चांगल्या फॉर्म मध्ये आहे कारण आधीचीच मॅच त्याने गाजवली आहे बॅटिंग बॉलिंगने. 35 धावा 2 विकेट त्याने घेतल्या होत्या. त्यामुळे आता आपला तोच परफॉर्मन्स सातत्य ठेवण्याचा प्रयत्न तेजस गायकवाड नक्की करेल. गोलंदाजीवरती तेजस आलाय पण समोर निलेशकडे देखील चांगला मोमेंटम आहे. षटकार त्याने ठोकलाय. संघाची धावसंख्या त्याने ओपन केली आहे आणि त्या ओपन केलेल्या धावसंख्येला एक चांगल्या स्कोर पर्यंत त्याला घेऊन जायचं आहे. 1 ओव्हर 7 धावा. ओव्हर नंबर 2 ला इथून सुरुवात करेल तेजस गायकवाड. पहिलाच बॉल तेजस गायकवाडचा निलेश मसनेसाठी. डॉट बॉलची फेक झाली. रोहन शेलर कान मंत्र देतोय की इथून डॉट बॉल खेळून आपल्याला चालणार नाही. धावफलक घालतं राहिलं पाहिजे. एक एक दुहेरी सिंगल डबल आली त्याचबरोबर षटकार चौकार आले तरी देखील धावा आपल्या धावा फलकावरती नक्की येतील आणि त्यासाठी निलेश मसनेला चेंडू बघावे लागेल तेजस गायकवाडचे. तेजस 6 चेंडू विकेट किपरच्या हातातून निसटलाय. एकच सिंगल इथून मिळेल. धावसंख्या 8 पर्यंत पोहोचताना जे के शेलू आविर्शा इलेक्ट्रिकल्स टीमची. रोहन शेलार खरं तर मागच्या मॅच मध्ये प्रेशराईज सिच्युएशन मध्ये ओव्हर टाकली होती रोहन शेलारने आणि 8 बॉल मध्ये 21 धावा देखील केल्या होत्या रोहन शेलारने. आता पुन्हा एकदा त्याच धावा संख्येची बॅटिंगची गरज आहे टीमला. स्लोवर चेंडू टाकला होता तेजस गायकवाडने. बरोबर मागे ठोकता आला असता. मिस केला चेंडू रोहन शेलारने. तिसरा चेंडू तेजस गायकवाडचा. 3 बॉल 1 धाव तेजस गायकवाडने इथे अद्यापर्यंत दिलेली आहे. स्कोर येतो मात्र 8 या अंकावर. थांबलेली धावसंख्या आणि थांबलेल्या धावसंख्येला गती द्यावी लागेल रोहन शेलारला. क्लीन बोल्ड एसटी उद्ध्वस्त केली तेजस गायकवाडने. रोहन शेलार इथून आउट होत असताना प्रभात शेलारची एंट्री झाली. धावा थांबवल्यात उत्कर्ष दैवली संघाने. काव्या 11 दामोतेच्या फलंदाजांनी तुफानी बॅटिंग केली होती उत्कर्ष दैवलीच्या गोलंदाजांसमोर. एक षटक सोडलं तर 3 ओव्हरमध्ये गोलंदाजांची धुलाई दामोते टीमच्या फलंदाजाने केली होती. जे के शेलू आविर्शा इलेक्ट्रिकल्स टीमने आतापर्यंत अवघ्या धावा केल्या 10 चेंडूमध्ये 8. 10 चेंडूमध्ये अवघ्या 8 धावा झाल्यात. विकेटही 3 आउट झालेत. त्यामुळे आता प्रभात शेलारला आपल्या संघासाठी तारणार ठरणारी बॅटिंग करावी लागेल कारण किमान 30+ स्कोर तर पाहिजेच. कारण आपल्या टीमकडे ते बॉलर आहेत जे त्या धावा डिफेन्स करू शकतात. बीड सारख्या संघाला 4 ओव्हरमध्ये 57 वरती जाऊ दिलं नाही. त्यामुळे आता ही मॅच ट्रॉफीसाठी थोडा बाहेर काढण्याचा प्रयत्न होता तेजस गायकवाडचा. वाईटची धाव खर्च केली तेजस गायकवाडने. स्कोर मात्र अवघ्या 9 धावसंख्येपर्यंत. 4 बॉल संपलेत. धावा झाले तर 9. प्रभात शेलार चेंडूवरती पूर्णपणे नजर त्याला ठेवावी लागेल. समोर मात्र खेळला प्रभातने. लॉंग ऑन मधून भूषण आला. एकच सिंगल. 10 धावा 5 चेंडू संपले तेजस गायकवाडचे. 5 चेंडू 10 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना तेजस गायकवाडने अवघ्या धावा खर्च केल्या 3 आणि आता मोठा हिट खेळावा लागणार आहे तो निलेश मसनेला. तेजस 6 चेंडू विकेट किपरच्या हातातून निसटलाय. थ्रो येईल.
तोपर्यंत सिंगल कंप्लीट झाली, ओव्हर इथून कंप्लीट झाली आणि धावा 2 ओव्हरमध्ये जे के शेलू आविरशा इलेक्ट्रिकलच्या झालेल्या आहेत त्या मात्र 11. पहिल्या ओव्हरमध्ये भूषणने 7, दुसऱ्या ओव्हरमध्ये तेजस गायकवाडने दिल्या अवघ्या 4. पाण्याची डिमांड आहे, पाण्याची बॉटल मैदानाच्या आतमध्ये येईल. 12th मॅन पाण्याची बॉटल घेऊन येतोय. रवी 0309 मैदानावरती पोहोचेल आणि 12 चेंडू अवघ्या 11 धावा झाल्यात. पहिलीच इनिंग आहे आणि इथून एकच ओव्हर आता शिल्लक राहिलेली आहे. साई 11 चेंज द गेम वंजारपाडा टीमशी कॉन्टॅक्ट करा. संघ एक्झॅक्ट कुठपर्यंत निघालाय की याची खात्री करा, कारण आता ही मॅच अगदी 15-20 मिनिटांमध्ये कंप्लीट होईल आणि त्यानंतर आपल्याला सेमी फायनलची मॅच खेळवायची आहे. वंजारपाडा संघाने दोनही मॅच मध्ये परफॉर्मन्स इतका जबरदस्त दाखवला की संघ वन साइड सेमी फायनल मध्ये पोहोचला. ड्रिंक्स ब्रेक इथून कंप्लीट झालेला आहे आणि आता 12 बॉल संपले. 2 ओव्हरचा खेळ संपला. 11 धावा आहेत. आता शेवटची ओव्हर आहे. आता शेवटच्या ओव्हरमध्ये कुठलाही थांबा घेऊन चालणार नाही, कारण 6 बॉल आपल्याकडे आहेत पहिल्या इनिंग मध्ये आणि समोरच्या टीमला टार्गेट आपल्याला सेट करायचं आहे. त्यासाठी निलेश आणि प्रभातला बॅटिंग करावी लागेल. पहिला चेंडू प्रभात आउट झालाय. निलेशने स्ट्राइक स्वतःकडे राखली. स्ट्राइक स्वतःकडे राखली ती निलेशने. मागच्या 3 बॉल मध्ये अवघी एकच धाव केली निलेशने, पण तरी देखील प्रभातला स्ट्राइक वरती देखील आणि एकही बॉल न खेळता प्रभात माघारी परतला. अकरा धावा झाल्यात. 5 चेंडू बाकी आहेत. नितीन आला उत्कर्ष दैवलीचा. मागच्या मॅच मध्ये नितीन धावा खर्च केल्या होत्या. आता लास्ट ओव्हर मध्ये त्याला संघाने बॉलिंग दिलेली आहे. समोर निलेश मसने षटकार चौकार दाखवणार का जे के शेलू संघासाठी. पुन्हा एकदा चेंडू येण्याआधी मुवमेंट होती निलेशची. 2 बॉल इथून डॉट केलेत. दोनही बॉल डॉट गेले. शेवटची ओव्हर आहे. निलेशला परिस्थिती ओळखावी लागेल, कारण आपल्या स्कोर कार्ड वरती धावा फक्त 11 आहेत. शेवटची ओव्हर सुरू आहे आणि 2 बॅक टू बॅक बॉल मात्र डॉट आले. तिसरा बॉल आणि इथून मात्र निलेश इथून परतलाय. खरं तर निलेशला षटकार टोकण्याची इच्छा होती. चेंडू काय बॅटला स्पर्श होईना, पण तरी देखील निलेश इथून आता थोडासा नाराज होऊन तो परत येईल, कारण बॉल बॅटवरती आलाच नाही. 3 वेळा त्याने प्रयत्न केला आणि स्कोर मात्र अवघ्या 11 धावसंख्येवरती आहे. राजू आला. राजूसाठी नितीनचा हा चेंडू. चौथा बॉल इथून मात्र डॉट. धावा अवघ्या 11. आपल्या बॉलिंगने फलंदाजांना भुरळ पाडली. गोलंदाजांनी इतकी प्रभावित करणारी बॉलिंग. 11 धावा, 4 बॉल डॉट. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि चौकाराच्या दिशेने चेंडू चाललाय. चौकार या ठिकाणी मिळालाय जे के शेलू टीमला. 11-4 झाल्या धावा 15. शेवटचा बॉल इथून असणार. नितीन वरती पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, आणि तसं करावं लागतं हल्लीच्या क्रिकेटमध्ये. 3 स्टंपच्या पुढे आल्याशिवाय गोलंदाजाला आपल्याला शॉक देता येत नाही. तसं शॉकिंग स्टान्स आपल्याला ठेवावा लागतो आणि तो राजूने ठेवला. चौकार खेचला. 15 झाल्यात. षटकार आला तर 20+ धावा होतील.
त्यामुळे 3 ओव्हर मध्ये लो स्कोर सुद्धा मॅच बनू शकेल. नितीन उत्कर्ष दैवलीचा पुन्हा एकदा वाह सुंदर फटका मागे राजूच्या बॅट मधून आला षटकार. सिक्सर ठोकलाय राजूने. 21 धावा झाल्या 3 ओव्हर मध्ये आणि 22 धावांचं टार्गेट. आधीपासून जर असं खेळलं असतं तर धावा भरपूर झाल्या असत्या. आधीपासून सरळ सरळ स्ट्रॅटेजी ठेवली. निलेश फक्त समोरच्या दिशेने फोकस करत होता. राजू गेला त्याने मागच्या दिशेने धावा ठोकल्या आणि स्कोर 21 झाला. 22 धावा संख्येचं टार्गेट उत्कर्ष दैवली टीमला. आणखी जर 10-15 धावा असते तर मोठा स्कोर ठरला असता 35+. पण 21 झाल्यात. 22चं टार्गेट. अजूनही गेम कुठेही गेलेलं नाहीये. इथूनही 22 आपल्याला डिफेन्स करता येईल. या जिद्दीने उतरावं लागेल JK शेलू आविर्षा इलेक्ट्रिकल्स टीमला. चांगली मॅच आहे कारण ही मॅच म्हणजे ट्रॉफी जिंकणारी मॅच आहे. उत्कर्ष दैवलीने आज तेजस गायकवाड भूषण आणि त्याच्या साथीला नितीनच्या बॉलिंगचा परफॉर्मन्स भारी राहिला. तीनही बॉलर्सने इम्पॅक्टफुल बॉलिंग केली. फलंदाजांना चान्स दिले नाही. शेवटचे 2 चेंडू वगळले तर तेवढे मोठा फटके आले नाहीत. त्यामुळे आता उत्कर्ष दैवलीला लो स्कोर आहे. 3 ओव्हरमध्ये 22. आणि या क्रीडा स्पर्धेमध्ये ज्यांनी मंडप या स्पर्धेच्या ठिकाणी उभारलाय ते मंडप डेकोरेटर्स प्रोप्रायटर अंकुश डांगरे सर या ठिकाणी उपस्थित झालेत. युवा सेनेचे खरं तर युवा नेते देखील आहेत. कोळिवलीचे अंकुश डांगरे सर. मी विनंती करेल अंकुशजी डांगरे यांना की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावा अंकुश दादा. कारण स्पर्धा भारी आहे. आपण स्टेज देखील चांगला उभारलाय म्हणून 2 दिवस आम्हाला अत्यंत आरामात या स्टेजवरती व्यवस्थितपणे बसता आलं. कारण आपण चांगला स्टेज या ठिकाणी उभारलाय. साऊंड सिस्टीम देखील आपली चांगली आहे. कोळिवलीचे अंकुश डांगरे सर यांचं मनपूर्वक स्वागत. 3 ओव्हर 22 लक्ष इथून असणार आहे. गौरव तांबोळी आमचे अंपायर. भरपूर मेहनत त्यांनी घेतली. त्याचबरोबर राहुल तांबोली अंपायरच्या भूमिकेत आहेत. नरेश तांबोली पंचांच्या भूमिकेत आहेत. करण तांबोली असतील. त्यानंतर रोशन शिनारे असेल. चांगली अंपायरिंगची भूमिका त्यांनी सांभाळली. आणि प्रशांत आता पुढच्या फायनल मध्ये कदाचित आयुष तांबोली पंचांच्या भूमिकेत जातील असं चित्र दिसतंय. आयुषने कालच सांगितलं की सिस्टम पुन्हा एकदा येणार. नाही पुन्हा येणार तोही सिस्टमच असणार हे आयुषने सांगितलं. 3 ओव्हर आणि 22 ची गरज आहे. चेंडूची चेकिंग होते. लगेच सलामीची जोडी मैदानावरती प्रवेश करेल. साई सद्रा वेल्डिंग वर्क्स दामोते सावळारामजी विर्ले यांनी आज जर्सी पुरस्कृत केल्या आहेत. सावळारामजी विर्ले यांनी पुरस्कृत केलेल्या जर्सी परिधान करून माता उत्कर्ष दैवली संघ तेजस भवारे आणि महेश मैदानाच्या आतमध्ये. तेजस भवारे यावर्षी चांगल्या टच मध्ये. त्यामुळे संघाने त्याला वारंवार संधी दिली आहे सलामीच्या भूमिकेत. त्यामुळे प्रत्येक वर्षी खेळाडूचा फॉर्म बघता त्याला प्रकाश झोतामध्ये आणणं महत्वाचं असं. आणि ते उत्कर्ष दैवली संघ तेजस भवाऱ्याच्या बाबतीत करतो जो 24 नंबरच्या जर्सीने उतरलाय. कारण तो यावर्षी चांगली प्रॅक्टिस करतोय आणि तो संघाच्या ओपनिंगच्या भूमिकेमध्ये. त्याची प्रॅक्टिस चांगली असावी आणि प्रॅक्टिस मध्ये देखील तो दमदार खेळ करत असावा. म्हणजे कदाचित तो लवकर आउट होत नसावा असं मला वाटतंय. आणि साई मसने पुन्हा एकदा JK शेलू संघ धावा वाचवण्यासाठी सज्ज झालाय. रोमांचक विजय त्याने आधीचा मिळवलाय आणि आता 18 बॉल मध्ये 22 इथून त्यांना डिफेन्स करायचे. पहिलाच बॉल अपील जोरदार अपील. विकेट पहिल्याच बॉल वरती LBW च्या स्वरूपात. पुन्हा एकदा महेश या ठिकाणी शून्यावरती बाद होत असताना. LBW कुठल्याही टीमला रिव्ह्यू नाहीये आम्ही आधीच अनाऊन्स केलं होतं. आणि आता पंचांचा निर्णय अंतिम आहे. फलंदाज इथून बाद. विकेट आली आहे ती मात्र टीम उत्कर्ष दैवलीचा. ओपनिंग बॅटर महेश इथून मात्र गोल्डन विकेट आली आणि फलंदाज नवीन फलंदाजाची एंट्री होईल.
नवीन फलंदाजाची एंट्री होईल. नो नो एक्सक्यूज, नो डिस्कशन. पंचांचा निर्णय फायनल. बाठार इथून आउट. महेश चर्चा करत होता खरं तर, पण आपल्याकडे रिव्ह्यू नसणार आहे. पंचांचा निर्णय तोच फायनल आपल्याला मानावा लागणार. आणि तेजस गायकवाड इनफॉर्म फलंदाज. 22च चेस करायच्यात. नाही आता तेजस गायकवाड मैदानावरती चाललाय. महेश स्वतःच्या वैयक्तिक परफॉर्मन्स थोडा नाराज असेल, कारण बॅक टू बॅक मॅचेस मध्ये तो अकाउंट ओपन करू शकला नाही. एक बॉल जो घातक ठरला साई मसनेचा. सुरुवात साईने जे के शेलू संघाला अत्यंत चांगली करून दिली आहे. फटका तेजस गायकवाडचा बरोबर कनेक्ट केलाय, ठोकलाय षटकार. 22 धावा. तेजस गायकवाडला थांबवणं थोडं कठीण आहे, कारण आज तो एक चांगल्या टच मध्ये आहे. साई मसने जर तेजस गायकवाडची विकेट घेतली तर पुन्हा एकदा उत्कर्ष दहिवली संघाचं टेन्शन वाढू शकतो. तेजस गायकवाड ऑन साईडला त्याने फोकस केलाय. काऊ कॉर्नर मिड विकेट पर्यंतच्या रेंज मध्ये तो चांगली बॅटिंग करतो आज. 2-6 समोर ठेवलाय. डॉट बॉलची फेक केली साई मसनेने. 3-6. स्कोर थोडा कमी आहे, पण लढण्यासाठी पुरेसा आहे 3 ओव्हर मध्ये. असंच डॉट बॉल काढले, विकेट येत राहिल्या तर सामना जिंकता येईल. आणि जिंकण्याच्या उद्देशाने सर्व खेळाडू उतरत असतात, त्यामुळे मनामध्ये कधी हार मानून चालत नाही. साईचा हा चेंडू. आणखीन एक डॉट बॉल. टप्प्याची पाहणी करतो तेजस गायकवाड. टप्पा पडल्यानंतर चेंडू जेव्हा बाउन्स होतो तेव्हा फलंदाजाने अत्यंत सरप्राईज डिलिव्हरी असते की एक्झॅक्ट आपल्या रेंजमध्ये चेंडू होता, पण अचानक बाउन्स कसा झाला. केलपट्टी चांगली आहे, पण चेंडूवरती तेवढाच जोर लावत असताना साई. आणि 4 बॉल 6 धावा पॉवर प्ले मध्ये कमांड ठेवत असताना साई मसने. राऊंड द विकेटने तेजस मात्र पुढे येत होता आणि चांगला बॉल टाकलाय, पण पंचांनी तो घोषित केला व्हाईट बॉल. सिंगल धाव, व्हाईटच्या स्वरूपात सिंगल धाव आले असं म्हणायला हरकत नाही. धाव संख्या 7. साईचा हा चेंडू. व्हाईट बॉल आणखीन एक टाकलाय साई मसनेने. 8 धावा. आता 14 धावांची आवश्यकता आहे. तेजस गायकवाड मैदानावरती उतरलाय, लवकर फिनिश करण्याचा इरादा आहे, पण समोर साई मसने एक चांगल्या पद्धतीने बॉलिंग करतोय. वा, सुंदर चेंडू. सांगून डॉट बॉल काढला म्हणायला हरकत नाही साई मसनेने. तेजस गायकवाड पाहतोय, त्याला माहिती आहे एक पहिलीच ओव्हर आहे, त्यामुळे इथून ही ओव्हर जरी डॉट गेली पुढील बॉल तरी गेम पूर्णपणे आपण बॅलन्स केलं एका षटकाराने. त्या अनुषंगाने तो गेम प्लॅन बनवत माइंड गेम खेळत असताना तेजस गायकवाड. साईचा हा चेंडू अगदी स्टंपच्या जवळून निघाला आणि ओव्हर भारी पडली साई मसनेची. एक षटकार त्याने खाल्ला, 2 वाईट टाकले, पण 8 धावा पहिल्या ओव्हर मध्ये येत असताना आता 12 चेंडू मध्ये कंपल्सरी 14 धावांची गरज आहे. 12 बॉल 14. जे के शेलू आविरशाह इलेक्ट्रिकल्स पुन्हा एकदा तो चमत्कार करेल का? जिथे बीड संघ 2 बॉल 1 धाव्याची गरज होती, बीड संघ जवळपास जिंकलाय असं वाटत होतं, पण 5व्या चेंडूवरती विकेट आल्याने शेवटच्या चेंडूवर रनआउटची विकेट एक धाव करू दिली नाही, ती मात्र बीड संघाला. आणि आता पुन्हा एकदा 8 धावांची ओव्हर टाकत साई मसनेने ते क्लायमेट बनवलं, ॲटमॉस्फिअर क्रिएट केलाय की इथूनही 22 धावा आपल्याला वाचवता येतील. आणि त्यासाठी त्यांनी प्रभास सेलारवरती विश्वास ठेवला. दुसऱ्या ओव्हरमध्ये प्रभास सेलारला आणण्यात आलंय, म्हणजे थोडा गेम चेंज करावाच लागतो. जेव्हा धावा कमी असतात तेव्हा आपल्या प्लॅन मध्ये प्लॅन ए जर काम करत नसेल तर प्लॅन बी आणावाच लागतो, आणि तो प्लॅन बी आणलाय. प्रभास सेलारला बॉलिंग साठी आणलाय. 12 चेंडू 14ची गरज आहे. पहिलाच बॉल रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. व्हाईट बॉल इथून गोलंदाजाचा. पंचांचा निर्णय व्हाईट बॉल. 12 बॉल 13ची गरज. बारा बॉल 13 धावांची गरज आहे.
प्रेक्षकांना फक्त एवढंच ते करू शकतात की फक्त मॅच बघणं आणि मैदानाच्या बाहेर काहीतरी प्रतिक्रिया देणं की हे असं नव्हतं, हे असं घडू शकलं असतं, हे असं करू शकले असते. बाकी आपल्या हातामध्ये काहीच नाही. जे काही करू शकतात ते मैदानाच्या आतमध्ये प्लेयर्स करू शकतात. गोलंदाज प्रभास शेलार, पुन्हा एकदा व्हाईट बॉलची फेक बरोबरीमध्ये. आता 12 चेंडू 12 चेंडू, आता 12 धावांची गरज. जिथे दावा कमी आहे तिथे मात्र प्रभात वाईट टाकतोय. समोर चेंडू टाकले, 1-2 डॉट बॉल आले तर लगेच आपल्या ओव्हरचा रिदम पुन्हा बनू शकेल. 12 ची गरज. पहिलाच बॉल समोर होता, उडवण्याचा प्रयत्न होता तेजस बावारेचा. धूल मात्र विकेटवरची भरपूर उडाली, पण चेंडू मात्र निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. 11 बॉल 12. डॉट बॉल आले, बॅट मधून धावा आल्या तर त्या चालतील. या ठिकाणी अण्णांचं पुन्हा एकदा आगमन होत आहे. अण्णा आपण स्टेजवरती या. आणखीन एक चांगला बॉल प्रभात शेलारचा. डॉट डॉट. आता सामना 10 चेंडू 12. जे के शेलू आविरच्या इलेक्ट्रिकल्स खरं तर परिस्थिती झुकतीये, पण झुकाने वाला चाहिए. आणि आता प्रभात शेलार ते करू शकेल. 2 डॉट बॉल आलेत म्हणजे त्याला माहिती आहे मेडन ओव्हर देखील येण्याच्या चान्सेस आहेत. 4 बॉल जर इथून डॉट आले तरी देखील जे के शेलू संघाकडे ती आवाज झुकू शकेल आणि प्रभात ती गोलंदाजी करणार काय बघायचंय. आणखीन एक डॉट बॉल. 1 2 3 लगातार डॉट बॉल आलेत. हातात असणारा सामना उत्कर्ष दैवली संघ आता बरोबरीमध्ये जे के शेलू संघाची देखील इथे वर्णी. कारण बॉल 3 डॉट आल्यानंतर आता 9 चेंडू आणि विजयासाठी धावा पाहिजेत. कंपल्सरी धावा पाहिजेत. त्या मात्र 12. 9 बॉल 12 धावा. सामना आता थोडं का होईना पर्सेंटेज आता जे के शेलू संघाकडे जात असताना तेजस बाबारेला इथे खिळवून ठेवलाय. प्रभात शेलारचा चौथा बॉल. रनआउट घेण्याची संधी आहे आणि इथून विकेट आली, पण 4 डॉट बॉल खेळला तेजस भावारे. म्हणजे येणाऱ्या फलंदाजाला थोडं टेन्शन देऊन देणार आहे 4 डॉट बॉल. आणि आज चेंज द गेम. वंजारपाडा साई 11 सुट्टी घेऊन आज कुठेच जायचं नाही, फक्त वंजारपाड्याची मॅच बघायची असे आमचे अत्यंत जवळचे मित्र कल्पेश बिर्ले यांचा वंजारपाडा संघ आज जिंकलाय आणि उद्या त्यांची पार्टी 100% असणार. तेजस बाबाने 4 डॉट बॉल केलेत. जी मॅच आपल्या हातात आहे असं वाटणाऱ्या उत्कर्ष दैवली संघाला देखील 4 डॉट बॉल आल्यानंतर सामना निसटतोय की काय ही भीतीदायक स्थिती आता निर्माण झालेली आहे. कारण 8 बॉल आहेत आणि विजयासाठी धावा पाहिजेत. अजूनही कंपल्सरी 12. प्रभात शेलार यंग टॅलेंटेड बॉलर जे के शेलू आविरशा इलेक्ट्रिकलचा. मैदानाच्या आतमध्ये साई मसनेच्या ओव्हर नंतर प्रभातने 2 वाईट टाकले, पण आता 4 डॉट बॉल आल्यानंतर 8 बॉल 12 ची गरज आहे आणि सामना बदललाय. परिस्थिती बदलली आहे. कोणी जिंकू शकेल. अनप्रेडिक्टेबल सामना झालाय शेलू आणि उत्कर्ष दैवलीमध्ये. प्रभात शेलार समोर आलाय तो फलंदाज तेजस गायकवाड. प्रभातचा 5वा बॉल मार्गस्थ झालाय. तेजसचा फटका हवेते पकडली कॅच प्रेमने. आणखीन एक विकेट, आणखीन एक झटका. मैदानाच्या आतमध्ये प्रभात शेलारने कमाल केली. प्रेमने कॅच पकडली आणि मैदानावरती जल्लोष. सामना झुकण्याची चिन्ह आणि मैदानावरती टेन्शन वाली स्थिती आहे. दोन्ही संघांकडे टेन्शन आहे. कारण 12-12 ची मॅच. आता 7 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे आणि तेजस गायकवाड सारखी विकेट मेन मोमेंटला ऐन वेळी मात्र तेजस गायकवाडची विकेट कमावणं म्हणजे उत्कर्ष दैवली संघाच्या टच प्लेअरला इथून माघारी पाठवण्यासारखे. आता रवी मैदानाच्या आतमध्ये चाललाय. भूषण आहे. सामना 7 बॉल 12 आहे. परिस्थिती लो स्कोर मॅचची. आता जोश आला असेल जे के शेलू आविरशा इलेक्ट्रिकल टीमच्या खेळाडूमध्ये. कुठेही मनामध्ये असं वाटत असेल की पहिला सामना लक फॅक्टरने आपण जिंकलोय. इथे देखील लक फॅक्टर ऑन झालाय. म्हणजे आता आपला परफॉर्मन्स जर तोडीसतोड राहिला उत्कर्ष दैवलीचा तर सामना आपल्याला जिंकता येईल. आणि रवी मैदानाच्या आतमध्ये लो स्कोर मॅच जर आपल्या हातातून निसटली तर पुढील येणाऱ्या स्पर्धेपर्यंत आपल्याला परफॉर्मन्स फार दुःख देत राहील. त्यामुळे दुःख आपल्याला घ्यायचं नाही, दुःख आपल्याला द्यायचं पण नाही. पण सामना जिंकायच्या उद्देशाने रवी मैदानाच्या आतमध्ये गेलाय. 7 बॉल आणि कंपल्सरी 12 पाहिजेत. प्रभात शेलारचा हा लास्ट बॉल आहे. रवीसाठी हा चेंडू होता. बॅटची कडा. नशिबाचा चौकार. अडायला पाहिजे होता चेंडू. शेलूच्या फॅन्सला वाटत असेल, पण उत्कर्ष दैवलीसाठी परिस्थिती पूर्णपणे पलटवणारा हा चौकार होता. आणि 7-12 ची स्थिती. आता 6 चेंडू आणि कंपल्सरी 8 धावांची गरज. 6 बॉल 8.
22ची मॅच 14 धावा झाल्यात, अजूनही 6 बॉल 8. म्हणजे पूर्णपणे सिस्टम बदलवणारी ही मॅच आहे. सिस्टम बदलवणारी मॅच आहे. 6 बॉल कंपल्सरी 8ची गरज. रोहन शेलार पुन्हा एकदा आपल्या संघासाठी ती चमत्कारिक ओव्हर टाकणार का? आणि JK शेलू आविरच्या इलेक्ट्रिकल्स टीमला संघ मालक अविनाश सरे यांना ट्रॉफी उचलण्याची संधी देणार का? कारण ही मॅच जिंकली तर ट्रॉफी फिक्स आहे. मग उत्कर्ष दैवले असो किंवा शेळू असो, ट्रॉफी फिक्स आहे अशी मॅच आहे. 6 बॉल कंपल्सरी 8 धावांची गरज आहे. आता खरं तर खेळाडूंच्या मनामध्ये वाटत असेल की जर आणखी थोड्या धावा आम्ही केल्या असत आम्ही जिंकलो असतो. हे लास्ट मोमेंटला वाटतं जेव्हा सामना शेवटच्या क्लोज एन्काउंटर स्थितीमध्ये येतो. 6 बॉल 8ची गरज आहे. भरपूर सस्पेन्स आहे अजूनही मॅच मध्ये, कारण सोपा स्कोर अवघड झाला आता उत्कर्ष दैवलीसाठी. भूषण अजूनही मैदानावरती आहे, त्यामुळे भूषण आहे तोपर्यंत उत्कर्ष दैवलीला, रवी आहे तोपर्यंत टेन्शन नाही. पण समोर रोहन शेलार आहे जो आधीची मॅच आपल्या संघासाठी खेचून आणली होती त्याने. आणि आता याही मॅच मध्ये परिस्थिती थोडीशी विपरीत आहे, कारण 6 बॉल 8ची गरज आहे. आणि आता भूषण कशा पद्धतीने या गेमला हँडल करेल आणि ओव्हर मध्ये रोहन शेलार कसा परफॉर्मन्स करेल. पहिलाच बॉल इथून विकेट किपरच्या हातामध्ये, कुठली धाव मिळणार नाही. डॉट बॉल आलाय. पाठीराख्यांच्या टाळ वाजायला लागल्या दोनही संघांचे पाठीराखे. आता मात्र थ्रिलिंग मॅच कडे जात असताना JK शेलू आविरच्या इलेक्ट्रिकल्स आणि उत्कर्ष दैवली. भूषण बघतोय 6 बॉल 8 होते, 1 डॉट आलाय, 5 बॉल 8 आहे. अजूनही सामना खरं तर सिंगल डबल आला तरी मॅच जिंकता येईल. पण समोर मात्र चेंडूवरती नजर, ऑब्झर्वेशन आणि रन्स पाहिजे टीमला. भूषणच्या बॅट मधून निघालेला हा लॉंगेस्ट षटकार. काय मॅच बनली होती. पण अजूनही 4 बॉल आहेत, 2 धावांची गरज आहे. 4 बॉल 2 धावांची गरज आहे. भूषणने षटकार खेचला, रडार मध्ये चेंडू आला, बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला आणि 2 धावांची गरज आहे 4 बॉल मध्ये. भूषणला इथून अजून 2 धावा होईपर्यंत खरं तर उत्कर्ष दैवलीच्या पॅव्हलियन मध्ये शांतता आहे, कारण 2 धावा कमी धावा राहिल्या की थोडस दडपण जास्त असतं. पण भूषण बिंदास रिलॅक्स गेम खेळतोय. पण 4 बॉल अजूनही आहे. 2 बॉल जर इथून लगातार डॉट आले तर सामना बनू शकेल. अटॅकिंग फिल्डिंग सेट केली आहे. भूषणचा फटका, विनिंग सिक्सर जिंकलाय. ट्रॉफीचा मानकरी ठरलाय तो मात्र उत्कर्ष दैवली हा संघ. 2 मॅच 2 विन आणि आता ट्रॉफी जिंकून संघ पोहोचलाय तो मात्र सेमी फायनल मध्ये. कॉंग्रॅच्युलेशन टीम उत्कर्ष दैवली. हार्ड लक JK शेलू. थोडा धावा आणखी असत्या, 35 जर झाल्या असत्या तर मात्र मैदानावरती आणखी मजा आली असती. पण हार्ड लक रोहन कमाल करेल असं वाटत होतं, पण 2 षटकार खाल्ले रोहनने 1 बॉल डॉट आल्यानंतर आणि अवघ्या 3 चेंडू राखून सामना जिंकला. 22 धावसंख्येची मॅच सुद्धा 15व्या चेंडू पर्यंत घेऊन गेला होता शेळू संघ. 8 धावा भरपूर होत्या रोहन शेलार साठी.